अगदी तसेच ते रंग पण एकमेकांशी बांधले पाहिजे. त्यामध्ये लाल रंग जो होता तो लाल रंग म्हणाला की मी सगळ्या रंगाचा राजा आहे. बघा माझ्यामुळंच हे जग सुंदर दिसतंय. सफरचंद, टोमॅटो हे बघा किती छान आहे, ते माझ्यामुळेच. दुसरा रंग होता पिवळा रंग. पिवळा रंग म्हणाला मीच सुंदर आहे. तुम्ही सकाळी उठल्या उठल्या सूर्याकडे कधी बघितलंय का? सूर्याचं जे तेज आहे ते तेज माझ्यामुळे आहे. सूर्यफूल आहे, आंबा किती छान दिसतो बरं का, तो माझ्यामुळे दिसतो. हिरवा रंग म्हणाला मी तर निसर्गाचा प्राण आहे बरं का. झाडे, वेली, भाजीपाला तुम्ही जो खाता ना तो माझ्याच रंगाचा असतो. माझ्यामुळेच काय होतंय की सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्व मिळते. निळा रंग म्हणाला अरे तुम्ही आभाळात बघितलंय का? ते आभाळ जे आहे ते माझ्याच रंगाचं आहे बरं का. आणि ते समुद्र पण माझ्यासारखा दिसतो, तो पण माझ्यासारखाच विशाल आहे. मग मीच सुंदर आहे. असे प्रत्येक रंग, जांभळा रंग असेल, नारंगी रंग, प्रत्येक रंग काय करायला लागला मीच किती सुंदर आहे हे सांगायला लागला. तेवढ्यात जोराचा वारा सुटला, पाऊस पडायला सुरुवात झाली आणि त्यातून एक मोठा आवाज आला. अरे रंगांनो, तुम्ही सगळे खूप सुंदर आहात, पण तुमची जी सुंदरता आहे ती एकमेकांच्या सौंदर्यामध्ये सामावलेली आहे आणि त्यामुळे हे जग सौंदर्यवान झालेले तुम्हाला पाहायला मिळते. आणि तुम्ही जोपर्यंत एकत्र राहाल तोपर्यंत तुमची सुंदरता आणखी खुलून दिसणार आहे. सगळ्या रंगांना आपली चूक समजून आली. सगळ्या रंगांनी आपली भांडणं थांबवली आणि सगळे रंग एकत्र आले आणि त्या 7 रंगातून इंद्रधनुष्य तयार झाले. तुम्हाला माहिती आहे इंद्रधनुष्य तुम्ही बघितलेलं आहे का? म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की निसर्गाची सौंदर्यता जी आहे ती सगळे रंग एकत्र येऊन सामन्यामध्ये आहे. त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी जर एकत्र राहिलो तर आपल्या घराचं पण सौंदर्य छान टिकून राहणार आहे. यावर आधारित मी एक कविता तुम्हाला शिकवणार आहे. कवितेचं नाव आहे रंग जादूचे पेटी. सुरुवातीला मी तुम्हाला कविता गाऊन दाखवली. त्या मला एवढं नाही आहे तरी मी प्रयत्न करते. रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे अटकी. रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे अटकी. पांढऱ्यातून इंद्रधनुची साची पुन्हा पांढरे होती. पांढऱ्यातून इंद्रधनुची साची पुन्हा पांढरे होती. आकाशाला रंग निळाल्या छटांपेरी करती असती.
कविता मनातली मनात वाचायची आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मला सांगायचं आहे. सगळी पूर्ण कविता वाचायची. वाचल्यानंतर फक्त हात बंद करायचा आहे. सगळ्यांची कविता वाचून झाली असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं आहे. तुम्ही सांगते मला उत्तर. उभं राहून सांगा. आणखी तुम्ही सांगते. तुला येते आणि तिने सांगितलं मला प्रयत्न कर. नाही येत. मला सगळ्यांना माहिती आहे की पाऊस संपला या आकाशामध्ये इंद्रधनुष्य मला बघायला मिळालं. तुम्ही बघितलं का इंद्रधनुष्य कधी? नाही, इंद्रधनुष्य कधी बघितलं? हे इंद्रधनुष्याचं चित्र. सांगा बरं, तू सांग, इंद्रधनुष्यात किती रंग असतात? 7 रंग. तू सांग रंगांची नावं कोणकोणती आहेत? कोण सांगते? कोणच सांगते? आपण जर बघितलं तर आपण बघा काळ, नाक, पिंगी, पाच असं म्हणजे किती? तांबडा, ना म्हणजे नारंगी, पी म्हणजे पिवळा, की म्हणजे हिरवा, ही म्हणजे निळा, पा म्हणजे पांढरा आणि जा म्हणजे जांभळा. हे 7 रंग तुम्हाला ह्या इंद्रधनुष्यामध्ये पाहायला मिळतात. आता गंमत बघायला का ते इंद्रधनुष्याचे जे रंग आहेत ते रंग तुम्हाला तुमच्या रंगपेटीमध्ये पण पाहायला मिळतात. तुमची रंगपेटी जर तुम्ही बघा रंग देता, तुम्हाला रंग काढायचा असेल तर तुम्ही पिवळा रंग देता, काही वेळा गुलाबी रंग देता, कारण गुलाबाची फुलं ही वेगवेगळ्या रंगाची असतात. ही सगळी फुलं
आपण दिलेलंच आहे रंग मिळाला तरी पण मी काढले. त्यानंतर आपलं चित्र घराचं कसं छान दिसतंय हे आपल्याला बघायचं. आकाशाला काय केलं तर यामध्ये काय झालेलं आहे की कवित्रीने रंग कसा द्यायचा किंवा आकाशाचं किंवा इतर जे निसर्गाचं चित्र आहे ते कसं काढायचं आणि या निसर्गामध्ये तुम्हाला 7 रंग कसे सामावलेले दिसतील हे
जातं लावलं चक्कर वरच्या बाजूला असतो ही छत आपलं घर तयार झालेलं आहे. हे गारव्याला गारव्याची गारवे आलेली बघा गारव्याचं फूल जे असतं त्यात पावसामध्ये असं सुटलेलं आहे. तुम्ही आता सर्व जर बघितलं आता तुम्ही बघा की आपल्या घराचं सौंदर्य वाढवण्यासाठी आपल्या घराच्या पुढच्या बाजूला काय करता की वेगवेगळ्या प्रकारच्या वेली घरामध्ये पण काय काय आपण शोच्या वेली वगैरे लावतो. तर त्या पद्धतीनं काही जण गवन वेल्या लावतात, काही जण गारवे लावतात. आता ही गारवे जी असते तर तुम्ही गारवे बघितलं तर त्याचा कलर कोणता आहे? जांभळ्या रंगाचे गारवे आहे. हे फुलं असं असतं बघा, हे सुकलं तर असतं आणि त्याचा शेप जे आहे ही वेल आहे. त्याला वेल म्हणतात की शिकलेलं असतात झाडांचे प्रकार. हे काय वेल आहे का वेल म्हणायचं याला म्हणजे उभी नसते. म्हणजे काय होतं की ही वेल उभी राहण्यासाठी आपल्याला काहीतरी आधार द्यावा. ती स्वतःहून उभी राहत नाही. झाड कसं उभं असतं, झुडपं पण छोटीशी असतात, पण ही वेल जी असते ती उभी राहू शकत नाही. मग त्याला काय करतात आपण बघा द्राक्षाचा वेल असतो. ती द्राक्षाचा वेल जर आपल्याला लावायचा असेल तर आपण काय करतो त्याला मंडप करतो आणि त्या मंडपाला आपण अशी अशी काय करतो हे करतो त्याला लावून देऊन ते झाड त्या ह्याच्यावरून मंडपावरून आपोआप वाढत वाढत जातं. तर अशा घराच्या पुढे काय केली जाते अशी गारवे लावलेली आहे. कलिटीमध्ये अशी लावलेली आहे आणि छान काही बघा फुलं लावलेली आहे. ती गारवेची फुलं आहेत आणि अशा प्रकारची असतात. वेळीला दुसरा शब्द काय वापरला जातो? तर ही वेळ लावल्यानंतर आपल्या सगळ्यांना लक्षात आलं आहे की चित्र लावल्यानंतर ते काय होतं. आता बघा आपण काय केलेलं आहे काही सगळ्या गोष्टी आपण बघितलं त्यात आपलं घर किती छान सजल्यासारखं वाटतंय. काय केले आपण माहिती महाराष्ट्रामध्ये लावणी असतात ते आपण घर केलेलं आहे. आता आपलं घर छान सजलेलं आहे आणि ह्या घराचं सौंदर्य आपली वाढवण्यासाठी मग आपण त्याच्या हिरवळ पसरलं की आणखी छान दिसतं. आता हिरवळ आता मगाशी तोडून आणलेली आहे ती लावलेली आहे का तर ती नजर लावणं शक्य नव्हतं म्हणून काय केले ते आता बघा आपण जर बघितलं पावसाळ्यामध्ये सगळीकडे गवत उगवतं तसं आपल्या घराभोवती पण गवत उगवलेलं असतं. काही ठिकाणी हिरवळ असते तर ही हिरवळ हिरवळ असं गवत वगैरे असं ते आपलं घर आणखी सुंदर दिसतं. म्हणजे फुलं हिरवळ असं आकाशाच्या पद्धतीमध्ये आणि लोकांच्या खुशीमध्ये असं आपलं घर असतं तसं आपलं छान वाटतं. तर त्याच्यापूर्वी आपण काय करायचं तर ही घर जे आहे आपण पाहतो की घर म्हणजे कसं सगळ्या व्यक्तींनी म्हणून घर बनतं आणि घरी आपल्या वेगवेगळ्या व्यक्ती येतात आणि आपले सगळे सोबती वगैरे मंडळी तुमच्या घरी येतात. आणि खेडेगावामध्ये जर बघितलं तर पाऊल वाट असते. आपल्या शहरांमध्ये रस्ते बघितले तर शहरातले रस्ते कसे असतात सिमेंटचे वगैरे रस्ते असतात. पण तुम्ही जर खेडेगावामध्ये बघितलं तर पाऊल वाट असते. पाऊल वाटेला दुसरं पायवाट असं म्हणू शकतात आणि ते पायवाटे जाताना बघा काही ठिकाणी खड्डे असतात सगळीकडे धुंदे सगळीकडे पसरलेले असतात आणि अशा ह्याच्यातून पण खेडेगावातून आपले सगळे सोबती काय करतात आपल्या घरी येत असतात. सगळ्यांना आपण मावळ्याचे सगळे सोबती आपल्याकडे यायला सुरुवात झालेली आहे. आणि आता आपण जर बघितलं तर असं दिसतं की आपल्याला इंद्रधनुष्यातले सगळेचे सगळे रंग तुम्हाला ह्या चित्रामध्ये बघायला मिळतात. आणि असं मिळून आपलं घर तयार केलेलं आहे आणि अशा रंगामध्ये सगळेजण आपण एकत्र जर राहिलो व्यवस्थित राहिलो तर घरामध्ये सगळी नाती टिकून ठेवण्याचं काम हे घरी करायचं.
तर कोण कविता म्हणून दाखवते बघून म्हणून दाखवते.
तिसरा प्रश्न आहे, वाणिज्यच्या फुलांचा रंग कोणता? शेवट तू सांग. अगदी बरोबर. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. आभाळ. दुसरं राहू. सदैव. नेहमी, सदा. वेद. सगळ्यांची आवड होते. तू इकडे सांग. वेदचा समानार्थी शब्द सांग. तुझा तुम्ही जर